हे रंबाबाईचा उदो, रंबाबाईचा. हॅलो नमस्कार सत श्री अकाल केम छो केडो हाल आहे कसं काय आणि राम राम मंडळी. दिस इज सुजित वांद्रे अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मुंबईकर झोन. तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता हा पसारा. ठीक आहे, बघा हा सगळा पसारा आहे. म्हणजे एवढा जास्त नाही आहे, बट मी आता आवरलं म्हणून. नाही तर सगळा पसारा इथे झाला होता. ॲक्च्युली आता वाजलेत बघा बरोबर 7:30 वाजलेत आणि आजची तारीख आहे 24. ठीक आहे, तर 24 ते 28 तारखेपर्यंत 24 ते 28 तारखेपर्यंत धारातीर्थ गडकोप मोहीम गुरुवर्य संभाजी भिडेगुरु यांच्या मार्गदर्शनाने तीर्थक्षेत्र आपलं रायरेश्वर ते किल्ले प्रतापगडपर्यंत आहे. ठीक आहे, आणि महाबळेश्वर थ्रू असं जाणार आहे. तर म्हणजे इन द शॉर्ट बोलू तर ट्रेकिंग आहे. बट ही मोहीम गडकोट मोहीम म्हणजे नक्की काय आहे आणि मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो. जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांनी जेव्हा जेव्हा त्या मोहीम राबवल्या होत्या, जसे की किल्ले प्रतापगड झाले, तर मग त्या मोहीम जेव्हा राबवल्या होत्या तेव्हा त्या ज्या वाटावरून त्या रस्त्यावरून ते लोक जेव्हा गेले होते मोहीम म्हणजे बोलतात मोहीम फत्ते करायला, त्या वाटावरून त्या मातीमधून आम्ही आता 4 दिवस सह्याद्रीच्या खुशीमध्ये जातो. ठीक आहे, मी दरवर्षी जातो आणि दरवर्षी आपण ब्लॉग बनवतो. तर आपण पण ह्या वेळी पण ब्लॉग बनवणार. आणि सगळ्यात गंमत म्हटल्यावरती माझं नशीब एवढं खूप चांगलं होतं की माझं आजच्या दिवसापर्यंत पण माझं फिक्स नव्हतं जायचं. कारण की मी प्रत्येक वर्षी जातो, पण ह्या वर्षी माझं फिक्स नव्हतं. बट थँक्स टू, म्हणजे मी मनापासून आभारी मानतो माझ्या मॅनेजरचं, सोमनाथ सरांचं, की ज्यांनी मला परमिशन दिली आणि सुट्टी भेटली मला ॲक्च्युली. तर येस, तर मग आपण आता फटफट तयारी करू. आणि बरोबर 8ची बस आहे आणि माझं अजून काहीच तयारी नाही झाली आहे. ठीक आहे, मग आता फटफट तयारी करू आणि जाऊ, सगळ्यांना सरप्राईज देऊ. कारण की कुणालाच नाही माहिती. एव्हाना शुभम, आता बघा त्याचा फोन वाजतोय, एव्हाना शुभम आणि राठोडला पण नाही माहिती. आणि ते लोक पण येणार आणि भरपूर मागच्या वेळेसारखी सगळी मुलं आहेत. तर फुल मजा करू आणि खूप नवीन काहीतरी शिकायला भेटतो. आणि 4 दिवस सह्याद्रीच्या खुशीमध्ये कुणाला नाही आवडणार. तर चला जाऊ. आता मी पटपट तयारी करतो. स्पीकर टाक. जय श्रीराम. जय श्रीराम. बोल ना. कुठे आहेस? बोल, तुझी झाली तयारी? हा भाऊ, तर झाली नाही, चालू आहे तयारी. मग चालू आहे. मग तू कधी होणार तुझी तयारी आहे शुभ्या? झाली बाबा तसं, पण आता फक्त 8 वाजताची बस आहे तुमची. आणि नितीनला बोलले 9 वाजेपर्यंत. 9 वाजेपर्यंत? भाई ग्रुपमध्ये बघ 8 वाजताची बसचं टाइम टेबल टाकलंय. अरे ना, मला नितीनने फोन केलेला ना, बोला 9 वाजेपर्यंत ये म्हणून. हां, मग तुझी झाली तयारी तर मी येतो घ्यायला तसं, म्हणून म्हटलं. कारण की मला राठोडने पण फोन केलेला. हां, मला राठोडने पण फोन केलेला, बोलला अरे शुभमला घ्यायला जाशील का म्हणून. हा. मग ते म्हणून कुठे म्हटलं. राहणार आहे भेंडी चौकीत जाणार ॲक्च्युली आहे का? बघा, त्याला माहीत नाही ॲक्च्युली. ठीक आहे, काय म्हणतोय? तो पण कुठे जाणार आहे बे, त्यालाच मी बोलत होतो. तो बोला अरे मी जाणार आहे जरा व्हायचं. कुठे जाणार आहे? हां, मग तेच मला तुम्ही फोन केला, बोलला कुठे आहेस? तर बोलला शुभ्याच्या घरी नाही गेला. म्हटलं नाही, तो अजून तयारी नाही झाली त्याची. म्हटलं तयारी झाली की जाईन. तर बोलला ठीक आहे, मग त्याला घेऊन पण येशील ना? म्हटलं हां, घेऊन तर येईल ना. मग बघा भाई, मजा आहे तुमची. आता 4 दिवस तुझ्या आयला माझी जळण व्हायला लागली. आता काय बोलू भावा. आता निवांत आला तिकडे फुल मागच्या वेळेला असतं. हा ना भाई, काय यार आता काय भाई, म्हणून बोलतो ना प्रायव्हेट जॉब असतो भावा. काय करू. आता इथं गोण्या फाडायला लागले बाबा अंतरासाठी. किती घेतल्यास गोण्या? गोण्या आता राठोड बोलाय 2-2 घे, म्हणजे 3-3 6 घेतले. 3-3 6? हा, अजून 2 एक्स्ट्रा घेतो. हा, मग अजून 2 एक्स्ट्रा काय भाई. आता तुझ्याकडे किती आहेत? माझ्याकडे आता टोटल इथं माझ्या 10 गोण्या आहेत. भावा 10च्या 10 गोण्या घे. ऐक माझं. नाश्ता झाला बनून? नाश्ता मग मी बनवलंच काय? मी तुझ्या बनवलंच की नाही? हा, तो निघतोय आता. येतो म्हटलं, तुमचं बनवून झाल्यावरती येणार मी. नाही नाही, तो बोलतोय तिथं येऊन मग तू बनवून दे. नाही हा, तयार आहे बाबा. तयार आहे ना? नाही तर मला तिकडे भाई बोलले अजून तयार नाही बस.
आणि आता बनवायला लाग म्हटल्यावरती मग ते अवघड होईल ना, म्हणून म्हटलं रे. दोस्त देखा अभी मतलब ॲक्च्युली हिंदी बोलून बोलून सवय झाली आहे, तर बघा. आणि हा मी हे 4 दिवस खूप मराठीमध्ये ब्लॉग बनवणार, कारण की सगळ्यांची मतलब खास करून जास्त माझे जे एकदम जवळचे मित्र ते बोलतात मराठीमध्ये जरा बनव, म्हणजे जरा आपल्या लोकांना पण थोडं आपलं असं वाटेल. ठीक आहे ना. आणि मराठीमध्ये खूप इन्फॉर्मेशन मी देऊ शकतो, म्हणजे बोलतात ना मनातल्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगू शकतो. तर बघा, आता शुभमला माहिती नाही ॲक्च्युली आणि राठोडला पण नाही माहिती. आता मी जाऊन डायरेक्ट बॉम्ब फोडणार त्यांच्या घरी. रिॲक्शन टू बी चेक ना बेबी. ठीक आहे. तर चला, मी आता माझा हा सगळा पसारा आवडतो आवरून नंतरला मग त्याच्या इथे त्याला घ्यायला जावं लागेल मला. तर आता आपण फायनली पोचलोय शुभम कोलेच्या घरी. ओ माय गॉड. ठीक आहे. आणि सरप्राईज टू शुभम कोले, हम भी आ रहे हैं. भाई क्या बोलू भाई, क्या बोलू. एक्सप्रेशन देखो बदले. ठीक आहे. तर म्हणजे अंधाधुन मध्ये झालं ऍक्च्युली. ठीक आहे. असं नाही, जस्ट तुम्ही निघालो, अर्ध्यात पोहोचलो घराची इथे, आणि जस्ट 6 वाजता सराचा कॉल आला. ठीक आहे जा. आणि देख सर, अभी राठौड़ के ऊपर भी बॉम्ब फोड़ना है. ठीक है. और अपना यहाँ पे एक ब्लॉग का एडिटिंग चालू है, देख सकते हो. ठीक आहे. शुभम कोले ने पीसी लिया. अरे लाईट का बंद झाल्याचे. ओके, त्याचे लाईट आहे का वेगळे. हे बघा सीड्या लावल्या, त्या सीड्या पहिला नाही का चमकायच्या सीड्या, त्या लावल्यात आतमध्ये. आणि आपला ब्लॉग एडिट होतोय. हा ब्लॉग येणार आहे, पण आता आपल्याकडे आता एवढा टाईम नाही. ठीक आहे. तो आता एडिट नाही करणार आहे. सो हा बघा झलक. तर लवकरच ब्लॉग येईल तो. चला, आता लेट झाला ॲक्च्युली, इथे 8:45 झालेत आणि माझं पण थोडं आवरायचं बाकी आहे. तर मग इकडनं पटपट जाऊन आवरू. चला बाय. तर फायनली आता आमची पूर्ण तयारी झाली आहे. आणि आमच्या राठोड साहेब, यशराम साहेब, ह्याला कसं काय झालं काय माहिती, डाऊट नाही तर ह्याला माहिती नव्हतं. ह्याने आता बोलू नाही शकत, पण ह्याने मस्ती केली. ह्याला मी गाडीवरती असताना बोललो की भाई त्याला काय की आहे ना, मी मोहिमेबद्दल येतो असं काय बोलू नको. ह्यो बोलता मला घ्यायला ना आलाय. हा मी बोललो सुजित, बोलतो नाही बल्कि मी त्याने मला फोन केला, मी त्याला बोललो हा ठीक आहे चालेल, त्याला घ्यायला जातो म्हणून. असा विषय. तर याच्यामुळे सगळ्या गोष्टी लागतात. आता काय बोलू. चला, आता भरपूर लेट झालाय. 9चं म्हणतो 10 वाजले इथेच. आता शिव्या खायच्या गोष्टी आहेत. तर चला. आणि आपला नवीन मित्र, लास्टच्या ब्लॉगमध्ये तुम्ही सौरवला बघितला असाल, आणि एकेका माणसाला पकडून आजच्या ब्लॉगमध्ये आहे भाई. काय ला भावाचा जयेश. आणि ह्या अगोदर दुर्गामाता दौडला आलेला ना आपल्या इथे, कुठल्या तरी एका प्रोग्रामला आलेला, मी बघितलेलं, फॉर्मल शर्ट घालून आलेला. तर चला, आता नवीन भावाचा नवीन अनुभव बघू, कारण की आम्हाला मजा येते नवीन मुलांचे अनुभव बघू. ठीक आहे. चला जाऊ आता पटपट आवरून. बाय. तर आता आम्ही दोघं निघालोय, मी आणि शुभम. ठीक आहे. आता हा सगळ्यात मोठा सरप्राईज द्यायचा आहे ग्रुपला. बघू अजून, म्हणजे त्या दादाने सांगितलं नसेल तर सरप्राईज होईल, नाही तर मग पचका होऊन जाईल. किंवा राठोडचा पुढे जाऊन नाही बोलला तर. काय बोलतोस. बघू, लेट सी, देखते. हे धारकरी जमलेले आहेत. हा विशाल गायकवाड, ह्याला इग्नोर करा. हे आपले हरिदादा, हे आपले बाळू दादा, आणि हे आपले 10 नंबरचे आहेत. हे विकास दादा, यांचं नाव माहिती आहे. नवीन धारकरी लांबो. हा नवीन धारकरी आहे. आणि सगळ्यात मेन भेट करून द्यायचे आपले आमचे सौजन्य. काय बोलू, शब्द सुचत नाहीत मला असे आपले. आणि ते म्हटले की हे आपले DK साहेब, यांना कोण विसरू शकतं. ही जोडी जरा असे प्रेममध्ये ना, जोडी अशी. ही जोडी तुम्हाला आता पूर्ण 4 दिवस तिघांची जोडी. ओके. तू पण याच्या अंडर आलायस का. चुकीचा भावा आले, चुकीचं आहे. देशद्रोही तुके कुत्ते मारो निघाला परते देवदास बाहुली पत्रे यदर्थी संशयो नाही देव मस्तकी धरावा अवगा हलकल्लोळ करावा
मुलुक बडवावा की बुडवावा धर्म संस्थापनेसाठी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय. तिकडचं आनंदमाताचं मंदिर. तर इथे आता प्रार्थना करून आपण थेट प्रस्थान करणार बसकडे आपल्या. तर सगळे जमले आहेत. आता चावी घेऊन येतोय आपला बाबू चावी घेऊन येतोय आणि मग इथून आपण प्रार्थना करून निघणार. ओ माय गॉड, वीडियो चालू असताना हमारे किसके दर्शन हो गए. एक भगवान के दर्शन लेने आए, दूसरे भगवान हमको मिल गए. क्या बात है, क्या बात है. आवाज ऐकून आला. आणि हा बघा माणूस, लग्न झाला माणूस कसा बदलतो. सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल. काय बोलतो बाबू, पट्टे दिले नको बघू. तर आता प्रार्थना चालू आहे. तो बघणार, तो तुला दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव भगवती ताम्रध्वनिवर वंदना सरसुंड वक्रतुंड त्रिनयना दास नामाचा वटवाय सजना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव काय नवाच्या मंदिरे वाचा नावा पुरुषवा करोमी रजम सकल परमे नारायणादी समर्पयामि. बस आहे, ठीक आहे, 50 सीटर बस. आणि आपली सीट इधर इथे भावानो, इथे सीट आपली एकदम मधोमध. अरे इधर पूजा. शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप. भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी घेणे कैसी असे. सकल सुखांचा केला त्याग, करुणी साधे तो योग, राज्य साधनांची लगबग कैसी असे. याहुनी करावे विशेष, तरीच मनवावे पुरुष. या उपरी आता विशेष काय लिहावे, शिवरायांशी आठवावे. जीवित तृणवत मानावे, इहलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे. विषयाचा महामेरू, बौद्ध जनांशी आधारू. अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. नमो पार्वती पदी. हर 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 हर. आली गोंधळाला ताशो वाजवा संबळाला. संबळवाल दादा संबळवा जोरात. संबळवाल दादा संबळवा जीव जोरात. काजल जोरात रंगमाली या दारात. सुप्रभात मित्रांनो. तर आता सकाळचे वाजलेले आहेत, समथिंग 8:15 झालेले आहेत आणि अजून पण आम्ही बसमध्येच आहे. चढान चढतोय. अजून पण आपलं तीर्थक्षेत्र रायरेश्वर अजून आलेलं नाही आहे. पण झोप मात्र एवढी कडक झाली, एवढी मस्त झाली की दिवसभर तर आरामात चालू शकतो. ठीक आहे, तर मग बघू आता. आणि बाहेरचं दृश्य तुम्ही बघू शकता. एक
जय श्रीराम अर्धा महादेव. आणि आहे शुभम पुजारी हा जो बसमध्ये 100 वेळा वर खाली करतोय. कशासाठी त्यालाच ना माहिती. पुढे जातोय विचारतो 4 गोष्टी परत जातोय पाठी. हा मग ते सांगायच्या कशासाठी? गोष्टी नसतात ना. काय म्हणजे एवढं कॅमेऱ्याच्या समोर आम्ही ते सांगू नाही शकत. ओके आईचं गोल आहे. अरे अशा मूर्खांना विचारणंच म्हणजे लय मोठी गोष्ट आहे. कसं आहे म्हणजे चवीला कसं आहे. आणि ह्याचे आर्टिस्ट आहे बघा पाठी चालले. ओ आर्टिस्ट लाडूचे आर्टिस्ट सकाळ सकाळी तुझी बॅग आहे ना वाटली एकदम छान उत्तम. या लाडूची लय खासियत आहे सांगू. कार्यक्रमामध्ये खाल्लेलं आहे फक्त लाडू. आणि ह्याला विचारलं मी काय राठोड की कसा लाडू बोलतो गोल आहे. गोल आहे म्हणजे आम्ही गोड कोण आहे भाई. गोड नाही बोलला तू गोल आहे बोलला. दादा पण तुझ्या हसून गेले समजलं ना. अरे गोड तर सौरभ आहे रे. पावलामध्ये आपण असणार मुंबई किंवा चांदेली विभाग सांगायचा. ठीक आहे 150 पावलावर आपण असणारच असणार. तुम्ही ज्यांच्या बरोबर आलात माझा नंबर डिके ऐक ना. आणि ज्याच्याबरोबर आला त्याचा नंबर हे नंबर डायल लिस्टमध्ये वरच्या वर ठेवा. नाही लागला तर पटकन फोन करता येईल तुम्हाला. ठीक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की जास्तीत जास्त एकत्र चालण्याचा प्रयत्न करा जेणेकरून चुकामुक होणार नाही.